Hello students, in this video I am going to discuss about Hooke's law. Friends, we know when you apply load on any body or any member or any prismatic bar is subjected to tensile or compressive load, say tensile load. So take load on this axis. So load is directly proportional to stress. Load is directly proportional to stress because stress is load divided by area, and due to application of load, the length or dimensions of that body will change. If the load is pull type, then the length of the member will increases. If the load is push type, then the length of the member or length of the bar will decreases. So again, so on this axis length is there or any dimension. Now the length is directly proportional to strain. Say change in length, that is delta L. On this axis delta L is there, delta L, that is change in length. Now change in length is directly proportional to strain because we know strain E is equal to delta L divided by L. So E is directly proportional to delta L, and stress we know sigma is equal to P by A. So sigma is directly proportional to P. Now if I take one sample or one member or one specimen, standard specimen, and start applying load on that specimen, what will happen? As the load increases, length of the bar will change or length of the bar will increases. So as the load increases, length of the bar will increases. So this is true up to only this point. This is true only up to this point. Now after this point, the graph will deflects. Now in this region, that is from point O to E, there is proportionality between load and change in length. म्हणजे आता एखादा स्पेसिमन तुम्ही घेतला आणि त्याच्यावर जर लोड अप्लाय करायला तुम्ही सुरुवात केली तर काय होईल, जसा जसा तुम्ही लोड अप्लाय कराल तशी तशी त्या बारची लेंथ वाढत जाईल, लेंथ वाढत जाईल. म्हणजे जेवढा लोड इन्क्रीज करणार तेवढी लेंथ वाढणार, जेवढा लोड इन्क्रीज करणार तेवढी लेंथ वाढणार. आणि एखाद्या समजा इथल्या मधल्या पॉइंट पर्यंत तुम्ही लोड अप्लाय केला आणि इथून तुम्ही लोड काढून घेतला तर आपल्याला काय माहिती आहे, इलॅस्टिक प्रॉपर्टी, मटेरियलकडे इलॅस्टिक प्रॉपर्टी असते. त्या प्रॉपर्टीमुळे काय होणार, परत आपल्याला हाय तो शेप आणि साईज मिळू शकतो. मग समजा या पॉइंटला मी लोड काढून घेतला तरी सुद्धा परत आपल्याला आहे ते शेप आणि साईज आपल्याला मिळू शकतो. इथं समजा लोड काढून घेतला तर मला परत आहे तो शेप साईज पुन्हा मिळू शकतो इलॅस्टिक प्रॉपर्टीमुळे. मग हा ई पॉइंट म्हणजे इलॅस्टिक लिमिट असं आपण घेऊया. ई पॉइंट म्हणजे आहे इलॅस्टिक लिमिट. ई पॉइंट म्हणजे इलॅस्टिक लिमिट आहे. म्हणजे एखादं मटेरियल या इलॅस्टिक लिमिट पर्यंतच इलॅस्टिक प्रॉपर्टी दाखवतो. इलॅस्टिक लिमिटच्या पुढे एकदा का लोड गेला की ते मटेरियल प्लास्टिक रिजन मध्ये गेलं. म्हणजे प्लास्टिक म्हणजे काय, प्लास्टिसिटी प्रॉपर्टी. ते मटेरियल बिहेव कोणासारखं करणार आहे, प्लास्टिक मटेरियल सारखं बिहेव करायला सुरुवात करणार ई पॉइंट नंतर, म्हणजे इलॅस्टिक लिमिट नंतर. मग हे ट्रू कधीपर्यंत आहे की लोड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डेल्टा एल और लोड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू चेंज इन लेंथ. हे ट्रू कधीपर्यंत आहे,
फक्त इलॅस्टिक लिमिटपर्यंत. म्हणजे O to E एवढ्याच रिजनमध्ये हे लोड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डेल्टा एल आहे. म्हणजे लोड जसा इन्क्रीज करणार तसं चेंज इन लेंथ इन्क्रीज होणार. आता लोड हा स्ट्रेसला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे आणि डेल्टा एल स्ट्रेनला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. मग लोड जर डेल्टा एलला डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल तर स्ट्रेस सुद्धा स्ट्रेनला डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार. म्हणजे जसा जसा स्ट्रेस वाढेल तसा तसा स्ट्रेन सुद्धा वाढणार. कुठपर्यंत? फक्त इलॅस्टिक लिमिटपर्यंत. इथून पुढे गेलं की स्ट्रेस लोड द्यायची काही गरज नाही, आपोआप त्या मटेरियलचं डिफॉर्मेशन होणार. म्हणजे आपोआप त्या मटेरियलची लेंथ चेंज होणार, लोड अप्लाय जरी नाही केला तरी. हे प्लास्टिक रिजनमध्ये होतं. पण इलॅस्टिक रिजनमध्ये म्हणजे ई पॉईंटपर्यंत काय, जसा लोड इन्क्रीज होतोय तसा चेंज इन लेंथ पण इन्क्रीज होते. म्हणजे जेवढा स्ट्रेस इन्क्रीज होतोय तेवढा स्ट्रेन पण इन्क्रीज होते. म्हणजे हुक्स लॉ काय आहे स्टेटमेंट? द स्टेटमेंट ऑफ हुक्स लॉ. What is Hooke's law? The statement is within elastic limit. Within elastic limit. This is very very important. These three words are very important in this law. Within elastic limit means within this elastic limit, the stress is directly proportional to strain. Stress is directly proportional to strain. This is the Hooke's law. Now mathematically, stress is directly proportional to strain. We know stress means sigma. Sigma is directly proportional to strain, that is small e. Now take proportionality constant. Take equal sign and take proportionality constant, that is capital E. So capital E is what? Constant of proportionality. Constant of proportionality. म्हणजे मला हे प्रोपोर्शनॅलिटी साईन जर घालवायचं असेल आणि इक्वल साईन घ्यायचं असेल तर मला कॉन्स्टंट घ्यावा लागतो. मग मी तो कॉन्स्टंट कोणता घेतला? कॅपिटल ई. So capital E is called as constant of proportionality. Therefore, this constant of proportionality is equal to sigma divided by E. Sigma divided by E. Now, this constant of proportionality is called as Young's modulus or modulus of elasticity. This constant of proportionality, that is capital E, is called as Young's modulus or modulus of elasticity. Modulus of elasticity. This is our third equation, modulus of elasticity. So capital E is nothing but Young's modulus or modulus of elasticity, and the SI unit of this E, so SI unit of sigma is Newton per mm square, and E is a unitless quantity. Therefore, the unit of modulus of elasticity is a Newton per mm square or Newton per meter square or Newton per meter square. So this is the Hooke's law. So what is Hooke's law? Within elastic limit, the stress is directly proportional to strain, and this is proportionality constant E, and E is the Young's modulus or modulus of elasticity. So what is modulus of elasticity? Within elastic limit, the ratio of stress to the strain. What is modulus of elasticity? Within elastic limit, the ratio of stress to the strain is called as modulus of elasticity or Young's modulus. So this is the definition of modulus of elasticity. And what is the SI unit of modulus of elasticity? Newton per meter square or Pascal, or you can say Newton per mm square. And the formula for modulus of elasticity, capital E, is equal to stress divided by strain. That is, modulus of elasticity is equal to sigma divided by small e. So this is the
modulus of elasticity and Hooke's law. Thank you very much.